नमस्कार. राष्ट्र एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी आयटिक युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर देविदास जिगे यांच्या नेतृत्वाखाली तारीख 25 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविका यांनी रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन केले. युनियनच्या वतीने विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आयटक संघटनेच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी व्हावी, अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचारी घोषित करावे, वेतन श्रेणी, भविष्य निर्वाह निधी, सामाजिक सुरक्षा लाभ मिळावे, अंगणवाडी सेविकांना 26,000 रुपये, मदतनीस यांना 20,000 रुपये शासनाने वेतन द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीनंतर वेतनाच्या 50% पेन्शनची हमी द्यावी, यासह अन्य विविध मागण्यासाठी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोको आणि जेल भरो आंदोलन देखील करण्यात आले. शासनाला दिलेल्या निवेदनावर देविदास जिगे, मधुकर वाघमारे, गजानन तळेकर, सविता देशमुख, कृष्णा वाहुळे, कविता जिगे, दुर्गा टकले, सुरेखा भानापुरे, सविता मगाडे, अनिता पिंपळे, उषा मगरे, सागर वांडेकर, कविता मुंडलिक, रेखा केदारे, सुनीता सुरडकर, शिवगंगा दुंडियार, संगीता इंगळे, सुनीता छडीदार, सुनीता मधुकर गायकवाड यांच्यासह अन्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या उपस्थित होत्या. अंगणवाडी कर्मचारी गेल्या 6 महिन्यापासून लढा तीव्र करत आहेत. त्यांचा प्रश्न हा आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे. गेल्या शिंदे सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला लवकरच हिवाळी अधिवेशनामध्ये आश्वासन दिलं होतं. त्यांनी अद्याप त्याचा पार केलेला नाही, त्याचा GR काढलेला नाही. त्याचा GR लवकर निघावा. यामध्ये 3 प्रमुख मागण्या आहेत. एक, यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. नंबर 2ची मागणी पेन्शन आणि नंबर 3चा आहे यांना किमान वेतनामध्ये वाढ झाली पाहिजे. आजच्या या महागाईच्या काळामध्ये यांना आज 10,000 रुपये आणि आता त्यांच्या बरोबरीला जे आमची आशा भगिनी आहेत, गटप्रवर्तक आहेत, यांना सरकारने 15,000 रुपये वेतन दिलेलं आहे. हीच रास्त मागणी घेऊन अंगणवाडी कर्मचारी गेल्या 23, 24, 25 रोजी मुंबईला बसलेले आहेत. जर आज हा प्रश्न त्यांनी तिढाने केला नाही तर मुंबईमध्ये सगळे अंगणवाडी कर्मचारी मुंबईला रवाना होणार आहेत. तरी सरकारनं ही हाक देण्यासाठी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही आज कलेक्टरमार्फत या ठिकाणी निवेदन देणार आहोत. आणि आमचा हा अंगणवाडी कर्मचाऱ्याचा पेन्शनसाठी, वेतनासाठीचा आजचा हा जेल भरो आहे. माझं नाव कॉम्रेड देविदास जिगे, आयटक जिल्हाध्यक्ष.